चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. 14 ऑगस्ट पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास चिखलात बसून आंदोलन. कळणेवासियांचा इशारा. ब्लड बँक की कबाडखाना. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचा मस्तावलेला कारभार. आणि टोकियोत जग द इंडिया हॉकीत 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. कळणे मायनिंगमुळे नुकसान होऊन 8 दिवस झाले तरी नुकसान भरपाईचा पत्ता नसल्यानं बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात धडक देऊन तहसीलदार अरुण खानोलकर यांचं लक्ष वेधलं. कळणे मायनिंगकडून येत्या 14 ऑगस्ट पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास आपत्ग्रस्त शेतकरी कळणे मायनिंगच्या चिखलात बसून आंदोलन करतील असा रोखठोक इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. कळणे मायनिंगच्या निष्काळजीपणाचा फटका बसून 8 दिवस झाले तरी अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. यावरून आता कळणेवासी आक्रमक झाले. आपत्ग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाला धडक देऊन तहसीलदार अरुण खानोलकर यांना जाब विचारला. शासनाची आहे ती तात्काळ होणार नाही, पण कंपनीकडून जे काही करून घ्यायचं असेल ते कशाला तुम्ही काय केलं नाही. शिवाय आज मला कलेक्टर साहेबांनी पण जो हे केला की तात्काळ बंद ठेवा. आज प्रत्यक्ष तिथे वर काम चालू आहे. जेसीबीचा आवाज येतो. पत्रकार मित्रांनी आपल्या कालपण जाऊन तिथे बघितली ही अंमलबजावणी का होत नाही. फक्त कागदपत्र होते. प्रत्यक्ष तिथे काम. शासन प्रस्थापित मेसर्स मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड द्वारे मेसर्स समृद्धी रिसोर्सेस लिमिटेड मायनिंग प्रकल्पाच्या हलगर्जीपणाचा फटका इथल्या नागरिकांना बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि कृषी अधिकारी यांनी घेतलेल्या पंचनाम्यानुसार शासनाने ठरवलेली रक्कम ही पुढील 20-25 वर्षांचा काळ धरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. त्यासोबतच नापीक झालेल्या जमिनीची किंमत मिळावी आणि शासनानं कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी निवेदन देऊन आपल्या मागण्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केल्या. तसेच कळणे मायनिंग कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे असा आक्रमक पवित्राही ग्रामस्थांनी घेतलाय. शेती बागायतींचं नुकसान 25 वर्षांच्या मूल्यांकनानुसार द्यावं. घरांचे पंचनामे पुन्हा करून वाढीव भरपाई द्यावी. ऑक्टोबरमध्ये कळणे नदीचे पात्र गाळ काढून स्वच्छ करावं. भूमी अभिलेखद्वारे मोजणी करून शेतकऱ्यांना हद्द निश्चित करून द्यावी अशाही मागण्या करण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कळणे मायनिंगचं काम बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना आतमध्ये बुलडोझर आणि JCB यंत्र कसं चालतात असा संतापही व्यक्त केलाय. येत्या 14 ऑगस्ट पर्यंत भरपाई द्या अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंद नाईक यांच्यासह अरुण देसाई, मानसिंग देसाई, अभय देसाई, सतीश शिंदे, अरुण परब, प्रमोद ठुंबरे यांनी दिलाय. आम्ही याच्यापूर्वी म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान आम्ही निवेदन दिलं होतं की कळण्या गावामध्ये जे पाणी वारंवार येत होतं त्याविषयी कल्पना दिली होती की तुम्ही त्या पाण्याचा बंदोबस्त तुम्ही करा. त्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी काहीही केलेलं नाही आहे आणि प्रशासनाने पण काही केलेलं नाही. तर माझा एक सांगण्याचा उद्देश आहे की आज जर जी काय हालत झाली ती आपण बघत आहात, पण आता जर त्यावरती जर तहसीलदारांनी किंवा आमचे आमदार खासदार यांनी सांगितले की तात्काळ मदत करा त्या लोकांना, तर आज तात्काळ मदत शासनाकडून काही मिळाली नाही. तर आज जर 14 ऑगस्ट पर्यंत जर ती त्यांना काय जे असेल ते जर कंपनी किंवा शासनाने जर त्याला जी काय रक्कम आहे ती जर नाही अदा केली तर 15 ऑगस्टला आम्ही तिथे चिखलात बसून आंदोलन करणार आहोत आणि शासनाला दाखवून देणार आहे की काय होणार आहे त्याचे परिणाम. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत एसी बंद अवस्थेत आहे, तर येथील दरवाजे नादुरुस्त झाले असून मोडून पडलेत. उपजिल्हा रुग्णालयाकडून वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकामचा विद्युत विभाग सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी त्याची साधी दखल घेत नाहीये. पाहूया. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये मी आणि या रक्तपेढीचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या रक्तपेढीमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अभाव आहे, दुरावस्था आहे. याचा थेट आढावा आपण घेणार आहोत. हीच रक्तपेढी आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातली. याच ठिकाणी ब्लड डोनेशन हे केलं जातं. कोरोनाचा संसर्ग पाहता आजच्या क्षणाला रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडतोय. ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह जे रेअर ब्लड ग्रुप्स आहेत, त्याचप्रमाणे जे सर्रास मिळणारे जे ब्लड ग्रुप आहेत त्यांचाही तुटवडा या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रक्तपेढीचा आतला भाग आपण पाहू शकतो. तर याचबरोबर असे 3 रूम या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी ब्लड डोनेशन केलं जातं. त्या ठिकाणी मी थेट तुम्हाला नेतोय. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ब्लड डोनेशन या ठिकाणी होतानाही आपल्याला दिसतंय. हीच ब्लड बँक आहे आणि इथली झालेली दुरावस्था आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी जे दरवाजे आहेत ते नादुरुस्त झालेले आहेत. ब्लड बँक म्हटलं की वातानुकूलित या ठिकाणी वातावरण लागतं, मात्र मागच्या बाजूला आपण पाहत असलेला AC हा या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. यावरनंच सर्व गोष्टी लक्षात येत असतील. 4 वर्षापूर्वी हा AC या ठिकाणी बसवण्यात आला, मात्र अवघ्या 3 महिन्यानंतरच हा AC बंद पडला. याचबरोबर आजूबाजूचे जे रूम आहेत या ठिकाणीही जे AC आहेत ते बंद अवस्थेत आहे. तर या ठिकाणी आपण दरवाजाची ही अवस्था पाहत असाल तर ह्यावरनंच स्पष्ट होत असेल की ह्या रूममधनं कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही आहे, तर डायरेक्ट पडदा इथं असल्यामुळे AC देखील लावून त्याचा काही फायदा होणार नाही आहे. याबाबत इथले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी ह्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ब्लड बँकमध्ये असणारी ही दुरावस्था त्यांनीही आमच्या कानावर घातली. आणि या ठिकाणी जर आपण पाहत असू तर लॅबोरेटरीमध्ये देखील ACचा पूर्णपणे बोजवारा उडायला पाहायला मिळतोय. या ठिकाणी लॅब आहे आणि आपण इथनं पाहू शकता तर या ठिकाणचा देखील AC हा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. फॅन चालू असलेला आपल्याला दिसतो. ही सर्व उपकरणं या ठिकाणी दिसत आहेत. आजच्या क्षणाला देखील रक्ताची मागणी होते आणि अशा वेळी सुद्धा AC पूर्णपणे बंद आहेत. ज्या ठिकाणी AC आणि वातानुकूलित वातावरण लागतं अशा ठिकाणी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि ढिम्म कारभारामुळे ही अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर आता आपण रक्तसाठा आणि जी शीतसाखळी आहे ज्या ठिकाणी ब्लड स्टोरेज केलं जातं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ह्या मशिनरीज आपण इथे पाहतोय तर ह्या मशिनरीज आजच्या क्षणाला बंद अवस्थेत आहेत, कारण या ठिकाणी AC जो आहे तो बंद आहे. ACला या ठिकाणी चालू दिसतोय पण त्याची कुठल्याही प्रकारचं वातानुकूलित इथे हे रूम होत नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा ज्या मशीन्स आहेत त्या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत. तर ते आजच्या क्षणाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसाला रक्त लागत आहे. रक्तदाते पण पुढाकार घेत आहेत, मात्र ही अवस्था पाहिल्यानंतर खरोखरच कीव येते प्रशासनाची. कालच घडलेली घटना जर आपण पाहिली तर काल ह्या ठिकाणी एक डोनर जो आला होता, AC नसल्यामुळे त्याची ही प्रकृती अस्वस्थ त्याला जाणवू लागली आणि चक्कर येऊ लागली. अशीच जर परिस्थिती राहिली तर ब्लडचे डोनर देखील का पुढे येतील, ब्लड डोनेट करण्यासाठी देखील का पुढे येणार, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण होतोय. याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना देखील आम्ही विचारलं असता सावंतवाडीचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, सार्वजनिक बांधकामचा वैद्यकीय पुरवठा विभाग असेल, याला वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही आहे. बंद अवस्थेत असलेले हे AC दुरुस्त करावे या मागणीसाठी त्यांनी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ह्या प्रशासनाकडनं मिळालेला नाही आहे. त्यामुळे रुग्णांबरोबर रुग्णांचे नातेवाईक असतील, जे डोनर आहेत, त्यांच्या हा आरोग्याशी आणि त्यांच्याशी खेळण्याचा हा प्रकार या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून होतोय. वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांच्या टीमकडनं देखील ह्या गोष्टीचा प्रचंड नाराजी व्यक्त होते, कारण या रोषाला इथल्या डॉक्टरांना, इथल्या स्टाफला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागानं तातडीनं इथले जे दरवाजे असतील, इथली दुरावस्था जी असेल
ती लवकरात लवकर कव्हर करणं गरजेचं आहे. तर जे गेली 4 वर्ष 3 महिन्यानंतरच बंद पडलेले जे AC आहेत ते तातडीनं चालू करणं गरजेचं आहे. अन्यथा जी आजची रक्ताची तातडीची गरज इथल्या पेशंटना असते, रुग्णांना असते आणि अशा वेळी जे डोनर येतात त्यांना आपल्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. दरम्यान येत्या 15 ऑगस्टच्या आत AC दरवाजांची दुरुस्ती न झाल्यास ध्वजारोहणानंतर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाग्यावरून हलू देणार नसल्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दिव्या सूर्याजी यांनी दिलाय. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा बऱ्यापैकी तुटवडा होत आहे. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेमार्फत दर दिवसाला आम्ही 17 असे दर म्हणजे 2 दिवसाला 17 डोनर देत आहोत. पण ज्यावेळी डोनर रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकेमध्ये जात आहे तर त्यावेळी तिकडची जी ब्लड बँकेची दुरावस्था आहे ती त्यामुळे रक्तदात्याला त्रास होत आहे. कारण दान करतेवेळी जेव्हा रक्तदाता आपली कामं वगैरे सगळे टाकून डायरेक्ट रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकमध्ये जातो त्यावेळीची जी ACची दुरावस्था आहे त्याचप्रमाणे ब्लड बँकला दरवाजे नाही आहेत. दरवाजे नसल्यामुळे सगळं घुसमटल्यासारखा आतमध्ये वास येतो सर्वच. तर ACची आवश्यकता आहे. तर AC हे आहेत ब्लड बँकमध्ये पण ACची दुरावस्था झालेली आहे. AC बंद अवस्थेत आहेत. तर यासाठी आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेमार्फत आम्ही आपले उत्तम पाटील यांना आम्ही निवेदन दिलं होतं. तर त्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांना आम्ही ही जी ACची जी दुरावस्था होती ती तातडीने त्यांनी निकाली लावावी असं आम्ही त्यावेळी त्यांना बोललो होतो त्या निवेदनातून. पण त्यानंतर जे ब्लड बॅगा ज्या कमतरता होत्या त्याबद्दल ब्लड बॅगेंची पूर्तता ही आपले सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील सर यांनी दिलेली आहे. पण ब्लड बँकेच्या AC बद्दल जी दुरावस्था आहे त्याबद्दल उत्तम पाटीलने आपले उपअभियंता विद्युत विभाग यांना अर्ज केलेला होता पण अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली दिसत नाही आहे. तर येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी उपअभियंता विद्युत विभाग यांना आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि 15 ऑगस्ट नंतरच्या आधी जर पूर्तता झाली नाही ACची दुरावस्था दूर केली नाही तर आम्ही 15 ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण झाल्यावर तिकडचे जे काही अधिकारी संबंधित जे अधिकारी असतील तर त्यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही आहोत. तर त्यांनी तातडीने त्या ACची दुरावस्था दूर करावी. जे काही दरवाजे नसतील ब्लड बँकेला त्याची कार्यवाही पूर्तता करावी असे मी त्यांना विनंती करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. भारताच्या पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमधील 41 वर्षांपासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारतानं जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. भारतानं ऑलिम्पिकमध्ये 1980 साली अखेरचं पदक जिंकलं होतं. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्ण पदक जिंकलं होतं. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतानं पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्ण युगाची सुरुवात केली आहे. 5 ऑगस्टला झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीत जर्मनीनं दुसऱ्याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. पण जर्मनीनं एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपला तेव्हा भारतानं आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं आघाडी कायम ठेवली. अखेरच्या 4 मिनिटात जर्मनीनं गोलकीपरला बाहेर केलं आणि गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. शेवटच्या मिनिटाला देखील जर्मनीला गोल करण्याची संधी होती पण भारतानं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत आणि ऐतिहासिक असं पदक जिंकून दिलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आजपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत आहे. याही वर्षी ही निवडणूक आमचीच युनियन जिंकणार आहे असा विश्वास महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर यांनी व्यक्त केलाय. रेल्वे कर्मचारी युनियनची निवडणूक झाली. या निमित्तानं नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर हे वैभववाडीत आले होते. मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आढावा घेतला. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी युनियनचे संजय खरविले, प्रशांत सावंत, समाधान चठार, संजय शिंगाडे, संगीता नकाशे, राजू गुरव यांसह सदस्य उपस्थित होते. आज कोंकण रेलवे के अंदर चुनाव चल रहा है. सीक्रेट बैलेट के जरिए मान्यता प्राप्त यूनियन कौन सा रहेगा. ये पहली बार जब कोंकण रेलवे की शुरुआत होने के बाद थोड़ा कहानी आपको बताना जरूरी है. 97 से लेकर 2005 तक कोई यूनियन थे. 2005 के बाद में NRM में लगा था. एक बार जीतने के बाद 2012 में परिवर्तन के नाम से कुछ लोग जीत गया है. फिर उसके बाद में 2015 से लगातार 2 बार हम जीत चुके हैं. ये तीसरी बार है. मैं अभी से आपको कहता हूँ हम लोग जीत चुके हैं. इतने काम लोगों के लिए किए हैं. हम जीत चुके इसलिए कह रहा हूँ क्योंकि हमने इतने सारे काम किए. हमने कोशिश की कि उसमें से 5% काम कहते कहते 26 मिनट लग गए. तो आप समझ सकते हैं कि 100% काम अगर गिनाया जाए तो पूरी दिन चले जाएगा. हमारा उद्देश्य है कोंकण रेलवे सही सलामत रहे. और यहाँ जिस धरती पे खड़ा रह के बात करेगा तो सबसे पहले हमको लगता है कि हमारा मधु दंडोरे साहब को याद करने की जरूरत है. क्योंकि वो शायद इस धरती में नहीं हुआ. अगर जन्म न लेता तो शायद कोंकण रेलवे क्या कहते कि कोंकण रेलवे की शुरुआत होता ऐसा मैं मानता नहीं. तो इस कोंकण रेलवे के अंदर NRM आने के बाद इतने सारे काम कोंकण रेलवे कर्मचारियों के लिए करके दिए. अब लैंड लूजर की भी नौकरी दिलवाने में सबसे पहले कोई मान्यता प्राप्त यूनियन सामने आके खड़े हुए तो नेशनल रेलवे मजदूर यूनियन है. कोंकण रेलवे के अंदर SC/ST से जो बंदे हैं उसको अगर शॉर्टफॉल भरने की बात अगर किसी ने की हुई तो नेशनल रेलवे मजदूर ने बात की है. हमारा जो लैंड लूजर के घर में से SC/ST के बंदे एक नहीं, दो नहीं, जितना जब तक नहीं भरेगा अनेक लोगों को लाने की बात हम लोगों ने की है. लैंड लूजर के भी जनरल कैंडिडेट के लिए भी वही बात हम लोग कर रहे हैं. कोंकण रेलवे के अंदर प्रमोशन पॉलिसी पहली बार लाया हमने. अब रिव्यू करके नया प्रमोशन पॉलिसी हमने लाया. दूसरा, कोंकण रेलवे के अंदर काम करने वाले जो ग्रेजुएट्स है जो क्लास 4 के अंदर भी आए हुए लोग हैं, LDC और GDC हमारा नया प्रमोशन पॉलिसी के जरिए पहली बार कोंकण रेलवे के अंदर किसी ने इम्प्लीमेंट किए. नेशनल रेलवे मजदूर यूनियन ने इम्प्लीमेंट किए. कोंकण रेलवे के अंदर इस 7वां वेतन आयोग, हम जब से है तब से वेतन आयोग की बात कर सकते हैं. लेकिन जब हम लोग आने के बाद 7वां वेतन आयोग सेम डे में किसी कॉर्पोरेशन के अंदर इम्प्लीमेंट किया होगा तो कोंकण रेलवे इम्प्लीमेंट किए. क्योंकि नेशनल रेलवे मजदूर के साथ में कोंकण रेलवे प्रशासन की एग्रीमेंट हमारे साथ में हो चुका था. हमारा अभी आपको मालूम है DA फ्रीज हुआ था. उस DA को फिर से हमने केंद्र सरकार की कर्मचारियों को लेके पूरी हम लोग आंदोलन करने के बाद हम लोग 11% बढ़ा के 17% से 28% DA अगर हमारे कोंकण रेलवे कर्मचारियों को मिला, नेशनल रेलवे मजदूर यूनियन को मिला. HRA का भी उसी अनुपात में बढ़ाने का काम किया. रिटायरमेंट के बाद में कोंकण रेलवे के कर्मचारियों को मेडिकल की सुविधा नहीं था. RLHS स्कीम जैसा जो सेंट्रल गवर्नमेंट के अंदर जो भारत रेल के अंदर जो स्कीम चलते हैं उसी स्कीम की जैसे अगर किसी ने उस पॉलिसी को कोंकण रेलवे में लाने के काम किए तो नेशनल रेलवे मजदूर ने करके कर देने के काम किए. कोंकण रेलवे के अंदर काम करने वाला कर्मचारी नीचे काम करने वाले से लेके ऊपर तक कोई VRS वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम कभी नहीं था. यही कोंकण रेलवे के अंदर नेशनल मजदूर आने के बाद 2015 के बाद में करके देने के काम किए हैं. करीब आज के दिन में करीब 50-30 से अधिक लोग VRS लेके जाने का काम हुआ. कोंकण रेलवे के अंदर ECC सोसाइटी, हमारा जो एशिया खंड की सबसे बड़ी सोसाइटी है, सेंट्रल रेलवे एम्प्लॉइज क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी, करीब 1,42,000 शेयर होल्डर है. सबसे ट्रांसपेरेंट तरीके से चलने वाला सोसाइटी है. उसके अध्यक्ष कॉमरेड विश्वास सावंत जी है. एक रेल की कर्मचारी है, एक रेल के अंदर मोटरमैन की पद में काम करने वाला है. सबसे कम इंटरेस्ट 5.5% तक के फ्लैट रेट की इंटरेस्ट पे 5 लाख से लेकर 17 लाख तक लोन कोंकण रेलवे कर्मचारियों को उपलब्ध कराता होगा. नेशनल रेलवे मजदूर कराता है. गिनाने के लिए इतने सारे काम है. ट्रैकमैन साथियों का बहुत बड़ा एक इश्यू है TCPS. उनके 2800 तक के ग्रेड पे की मामला है. कोंकण रेलवे प्रशासन के साथ में हमारे एग्रीमेंट होने के बाद कोड ऑफ कंडक्ट के नाम में कोविड के नाम से वो इम्प्लीमेंट नहीं करा पाया. हम लोगों ने कोंकण रेलवे कर्मचारियों को वादा किया है. ये हम लोग जीत के आने के बाद ज्यादा दिन दूर नहीं है, वो किसी भी परिस्थिति में हम लोग करा के देने का काम करेंगे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत आज सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. पाहूया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू नायर हे कणकवलीत दाखल झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी त्यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या बूथवर मतदानाचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय. कॉम्रेड वेणू नायर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आपली युनियन लढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सेवेतही आम्ही लक्ष दिलंय. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचं नायर यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितलं. यावेळी सचिन सरंगले, संजय करिवले, संतोष बापट, प्रशांत सावंत, संदीप सरंगले, कांबळे, तांबे, खामकर, वडवळकर, गुरव सावंत आदी उपस्थित होते. आज कोकण रेल्वेचे अधिकृत मान्यताप्राप्त युनियनचे इलेक्शन आहे. त्या इलेक्शन संदर्भात आपल्यासोबत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री विनू नायर साहेब आहेत. नायर साहेब, काय इलेक्शनच्या दरम्यान काय परिस्थिती आहे आणि काय सांगू इच्छिता? देखो, सबसे पहले मान्यता, एक तो यूनियन का मान्यताओं को लेकर चुनाव है. अभी आपको पता है कि आज पूरा कोंकण रेलवे के अंदर कोलाड से लेकर टोकुर तक करीब 761 किलोमीटर में हमारे जो कर्मचारी हैं ये सारे लोग वोटिंग करने वाला है. मैं आपकी इस मीडिया के माध्यम से कहना चाहता हूँ, जीत एनआरएमई को हो चुकी है, सिर्फ पेटी में वोट डालना बाकी है. क्यों? क्योंकि हम लोगों ने जब से इस कोंकण रेलवे में जीत आने का काम हुआ, आपको मैं थोड़ा सा कहानी कहना चाहता हूँ. 2005 से इस यूनियन कोंकण रेलवे के अंदर जीत के आए. उसके पहले 8 साल और कोई यूनियन थे, उस यूनियन चुनाव नहीं करना चाहता था. इतिहास ये है, तो हमारे कुछ कोंकण रेलवे कर्मचारी इस नेशनल रेलवे मध्य रेल की सबसे नंबर 1 यूनियन है और ऑल इंडिया रेलवे फेडरेशन जो भारत के सबसे बड़ा फेडरेशन है, जो लाल झंडे की 12.5 लाख कर्मचारियों की सदस्यता है, उससे संलग्न है. तो हमारे पास उस समय में आने के बाद हम लोगों ने कोंकण रेलवे प्रशासन को बोलने के बाद भी जब चुनाव नहीं हुए, हमारा यूनियन कोर्ट में जाके कोर्ट के आदेश से कोंकण रेलवे के अंदर फिर से मान्यता का चुनाव 2005 में लाया. यानी कि एनआरएमई के पास लोग न आया होता, आज ये जो चुनाव का प्रक्रिया चल रहा है शायद कोंकण रेलवे में नहीं होता. तो 2005 में हम लोग जीते, 2007 में हम लोग जीते, 2010 में हम लोग लगातार 3 बार जीतने के बाद
उस कार्यकाल में भी मैं आपको इस माध्यम से कहना चाहता हूँ, सबसे पहले कोंकण रेलवे के अंदर सही ढंग का कोई प्रमोशन पॉलिसी किसी ने लाया होगा, नेशनल रेलवे मजदूर यूनियन ने लाया। बहुत सारे ऐसे काम हम लोगों ने उस समय में लाए, लेकिन उसके बाद में 2012 में कुछ मंडली एक साथ में आके कहा कि परिवर्तन है ना करना जरूरी है, हमारा परिवर्तन पैनल है, इसको करो, हम लोग कोंकण रेलवे की परिवर्तन करेगा। तो 2012 से लेकर 15 तक जिन्होंने वो जो यूनियन चलाया इस कोंकण रेलवे के अंदर, क्योंकि एनआरएम थोड़ा सही में रहा, उस कार्यकाल में इस कोंकण रेलवे के अंदर क्या भला हुआ क्या नुकसान हुआ कोंकण रेलवे के कर्मचारी जानता है। कोंकण रेलवे के सबसे ज़्यादा कर्मचारी अगर रिमूव फ्रॉम सर्विस हुआ होगा उसी कार्यकाल में हुआ है। लेकिन मैं खुशी के साथ में ये कह सकता हूँ 2015 में फिर से जब एनआरएमयू हम लोग पूरी टीम के साथ में जब आए, हम लोग फिर 2015 में जीत के आने के बाद हम लोगों ने कोंकण रेलवे के अंदर इतने सारे काम करके दिए कर्मचारियों के लिए। सबसे पहले मैं आपको कहता हूं जो 7वां वेतन आयोग 7th पे कमीशन, जो पूरी केंद्र की सरकार की कर्मचारियों को जब 7वां वेतन आयोग देने की बात हुआ, हम लोगों ने पूरी हिंदुस्तान के अंदर सेंट्रल ट्रेड यूनियन ये साथ में मिलकर लेने के काम किए। उसी समय में हमने कोंकण रेलवे के सीएमडी को भी एक चिट्ठी देने का काम किया। वो चिट्ठी के दरमियान उन्होंने हमसे किए हुए एग्रीमेंट के अनुसार, क्योंकि नेशनल मजदूर यूनियन के अंदर कोंकण रेलवे के सीएमडी ने किए हुए एग्रीमेंट के अनुसार जो 7वां वेतन आयोग सेम डे जब भारत सरकार के अंदर भारत रेल के अंदर जिस दिन इंप्लीमेंट किया उसी दिन से कोंकण रेलवे के अंदर इंप्लीमेंट कराने का काम किया। अगर किया तो ये यूनियन की ताकत है। मैं आपको कहता हूँ कर्मचारियों के 7वें वेतन आयोग से तंगा मिला। मैं बहुत सारे ऐसी कॉर्पोरेशन जो रेल के अंदर भी जो भारत सरकार के अधीन भी जितने बहुत सारे कॉर्पोरेशन है अभी भी 7वां वेतन आयोग का कोई लागू नहीं हुए। हम लोग आने के बाद इस 2015 में जीते, फिर 18 में जीते, फिर 20 में होना था, लेकिन इस कोविड कार्यकाल में समय में कोविड का समय आपको मालूम है पूरी भारत के अंदर, पूरी महाराष्ट्र के अंदर, पूरी कोविड दुनिया के अंदर फैले हुए हैं, उसको भी रोकना जरूरी है। उसके चक्कर में कोड ऑफ कंडक्ट बोलो, कोविड से डरे हुए बोलो, तो हम लोग 21 तारीख के प्रशासन या हमारे डिप्टी सीएलसी इस इलेक्शन को करा नहीं पाए, इसलिए थोड़ा सा डिले हुआ, हमारे कारण नहीं है। लेकिन अभी इतना बड़ा कोविड होने के बाद में भी हमारा चिपलून, ननगोला सब जगह में पानी से इतनी सारे तकलीफ होने के बाद में भी प्रशासन ने भी सोचा, लेबर कमीशन ने सोचा चुनाव करना है, हम पूरे सहयोग कर रहा है, हम बड़ा शांतिपूर्ण तरीके से चुनाव चल रहा है, तो जीतना तो एनआरएम को है। लेकिन एक चीज़ और मैं आपको कहना चाहता हूँ, ये पूरा कार्यकाल के समय में इतने काम हम लोगों ने करा दिए हैं। वो मेडिकल पॉलिसी हम लोगों ने करा के दिए हैं, है ना। हमारे कोंकण रेलवे के अंदर काम करने वाला कोई कर्मचारी अगर रिटायरमेंट होना चाहता है, कोई राजीनामा देख के अगर उनकी तबीयत ठीक नहीं जाना चाहता था, ये पॉलिसी इधर नहीं था। वॉलंटरी रिटायरमेंट स्कीम किसी ने लाया तो नेशनल मजदूर ने लाया, कम से कम 50 लोग उसके दरमियान रिटायर्ड होने के काम हुए। अब इसी महीने में हमारे कोंकण रेलवे के 16 कर्मचारियों को वीआरएस दिलवाने का काम किए हम लोगों ने लाया। हम लोगों ने ईसीसी सोसाइटी जो एशिया खंड की सबसे बड़ी सोसाइटी है, सेंट्रल रेलवे एम्प्लॉइज क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी, बड़ा अभिमान लगता है हमको, कर्मचारियों की सोसाइटी है। उस सोसाइटी के अध्यक्ष के नाम पे जो काम कर रहा है विश्वास सावंत करके, हमारे एक रेल की कर्मचारी उसके अध्यक्ष है, और एनआरएम 100 साल से इसको कंट्रोल करने का काम करते हैं। क्यों कंट्रोल करते हैं? क्योंकि एनआरएम बड़ा ट्रांसपेरेंट तरीके से उसको संभालते हैं। 5.5% फ्लैट रेट की इंटरेस्ट पे अगर लोन 5 लाख से लेकर 17 लाख रुपए लोन देना है, किसी को कोई कमीशन देने की जरूरत नहीं, किसी को कोई क्या कहते हैं कि कोई वसीलाबाजी करने की जरूरत नहीं, चायपानी करने की जरूरत नहीं। फॉर्म आपने दिए, कोंकण रेलवे के किसी भी कर्मचारी को पूछ सकता है, फॉर्म दिए तो आपको चेक अपने घर पे ला के देने का काम करते हैं। ऐसी सोसाइटी कहीं है ही नहीं है, आप किसी को भी पूछा जा सकता है। फिर कहने के लिए मैं कहता हूँ कोंकण रेलवे के अंदर किसी कर्मचारी का मृत्यु होने के बाद, है ना, उनके घर में घर का सदस्य, उसका विडो या उसकी बच्चों को अगर नौकरी पे लाने का काम किसी ने किया तो नेशनल मजदूर ने किए हैं। आज करीब करीब 60 लोगों को, एक्चुअली मृत्यु किसी का नहीं होना चाहिए, हम तो सर्वशक्ति, है ना, ऊपर के लोगों से जो शक्ति है उनको हम हाथ जोड़ के प्रार्थना करते हैं। वैसे हमारा किसी कोंकण रेलवे कर्मचारी की ऐसी नौबत ना आए, किसी की जान ना जाए, किसी के घर के लोगों को नौकरी देने की नौबत ना आए, लेकिन जिसकी जान गया उसको नौकरी कराने का काम किए। पहले एक बार फेल होने के बाद दोबारा टेस्ट को नहीं बुलाता था, अभी हम लोगों ने बोला कि जो भारत रेल के अंदर दोबारा 2 बार टेस्ट लिया जाता है, तो कोंकण रेलवे कर्मचारी का भी किसी की मृत्यु हुआ तो उसके घर के सदस्यों को 2 टेस्ट करना पड़ेगा, उसको लाना पड़ेगा। ये अभी उसका भी तैयारी की हम लोगों ने। दूसरा जो मेडिकली, आपको मालूम है कोंकण रेलवे ऐसी ट्रेन में है जोड़ा लंबा चलना पड़ता है, हमारा खास करके इंजीनियरिंग में काम करने वाले कर्मचारी को चलना पड़ता है, तो बहुत सारे घुटने का प्रॉब्लम, मेडिकली डिकैटेगराइज्ड अनफिट बहुत सारे लोग होता है। करीब करीब 100 लोगों को हम लोगों ने ऑल्टरनेट पोस्ट दिलवाए एनआरएम ने, मैं आपको कहता हूँ इस कार्यकाल में, है ना। हम लोगों ने आपको कहा कि उनके समय में जितने लोग रिमूव हुए 2012 से लेकर 15, हम लोगों ने इस कार्यकाल में 5 साल के अंदर करीब 14 लोगों को हम वापस ड्यूटी पे लेके आए। गलती भले कोंकण रेलवे कर्मचारी किया होगा, लेकिन हमको प्रशासन से कहना था किसी कर्मचारी ने किए हुई गलती को उसको निकालना, सजा आप उसी को नहीं दे रहा, उसकी बीवी को दे रहा है, उसकी माँ बाप को दे रहा है, उसके बच्चों को दे रहा है, इसलिए आप उसको ऊपर दया करके वापस लाने की जरूरत है। करीब 14 लोगों को हम लोग वापस ला के देने की काम की। अभी आपको मालूम है इस कोविड के समय में
हम जहाँ कहीं भी जाएगा तो केवल वोट लेने के लिए नहीं, लोगों के बीच में हमारे इंजीनियरिंग के बहुत सारे साथी है, कितने भी सलाम किया तो कम पड़ेगा। आपका मीडिया के लोगों को भी हम सलाम करता हूँ, खाकी वर्दी के लोगों को भी सलाम करता हूँ। हमारे अस्पताल के अंदर काम करने वाले जो लोग हैं, चाहे डॉक्टर हो चाहे नर्स हो, जितने भी स्टाफ है, उसको कितने भी सलाम किया तो कम पड़ेगा, कितने भी सलाम किया तो कम पड़ेगा, क्योंकि उन्होंने जिस कोविड के समय में जिस प्रकार के काम किए कोई बात नहीं। लेकिन मैं आपको कहता हूँ पूरी हिंदुस्तान के अंदर ऐसी एक संस्था हो सकता है, एक संस्था हो सकता है जो हिंदुस्तान के अंदर जो कर्मचारी ने जो सब्सक्रिप्शन से नाम से दिए हुए पैसा, कर्मचारी ने सब्सक्रिप्शन से दिए हुए नाम का जो पैसा है, उस पैसे को लेके, उस पैसे से लेके हम लोगों ने 1 करोड़ 12 लाख रुपया, 1 करोड़ 12 लाख रुपया हम लोगों ने सरकार को दिए। प्रधानमंत्री जी को 51 लाख रुपए दिए, मुख्यमंत्री को हम लोगों ने करीब 62 लाख रुपए, 62 लाख रुपीस हमने दिए। उसको तो छोड़िए, एक अस्पताल में हम लोगों ने एम्बुलेंस दिए। हम लोग ये जो लाल रंग की आप जो मास्क देख रहे हैं, करीब 1 लाख से अधिक मास्क हम लोगों ने गरीबों में बांटने का काम किए। हम लोगों ने हर प्रकार में सोचा कि गरीबों को मदद करना है, लोगों के बीच में रहना, ये सोच के हम लोग काम करने वाले लोग हैं। और कोंगन रेलवे में किए हुए काम को गिनती जितने भी करेगा तो कम पड़ेगा नहीं। हमारे इंजीनियरिंग कर्मचारियों को लेकर उनका 2400-2800 का TCPS करके एक स्कीम हम लोगों ने रेलवे में लागू कराया था। हमारे एग्रीमेंट हो चुका है प्रशासन के साथ में, लेकिन कोड ऑफ कंडक्ट कोविड के चक्कर में हम लोग उसको पूरा नहीं कर पाया। लेकिन जैसे ही हमारा इस चुनाव तो जीता तो हम ही है, सवाल नहीं, लेकिन तुरंत हम लोग इंजीनियरिंग के कर्मचारियों को कहो इसको भी हम लोग पूर्ण करके देंगे, इसमें कोई सवाल नहीं। बोलने के लिए साहब ऐसा है, हम जितने भी बात करते रहेगा तो खत्म नहीं होगा, सुनते सुनते आप थक जाएगा। लेकिन एक चीज, जहां कहीं भी हम जाते हो लोगों को कहता हूं, भाई इस कोविड काल में आप अपने आप को संभालिए, आप अपने घर के लोगों को संभालिए। और सरकार ने दिए हुए जो आदेश है, भाई सोशल डिस्टेंस, थोड़ा सा दूरी बना के रखिए, आप अपने आप को सैनिटाइज करिए, घर के लोगों को वैक्सीन कराइए, है ना, 2 डोज दिलाइए, घर के लोगों को घर नहीं लेता किसी को समझाइए, ये दिलाना जरूरी है। सबको सही सलामत रहना जरूरी है। मैं सिर्फ आपको कहता हूँ इस यूनियन को शक्तिशाली बनाना केवल इसी बात के लिए नहीं। मैंने कहा कि डीए फ्रीज करने के बाद में 11% डीए कौन बढ़ा के लाया, अभी बढ़ा के लाया। हम लोगों ने दिल्ली के अंदर JCM DC के अंदर NC के अंदर बात करके सरकार के ऊपर दबाव लगा के एक बार नहीं अनेक बार हम लोगों ने पूरे हिंदुस्तान के अंदर, पूरी भारत के अंदर हम लोगों ने ताकत लगाने का काम किए। अभी सरकार ने कैबिनेट ने अप्रूवल करके 11% डीए बढ़ाने के काम किए। ये हम लोगों ने, यही यूनियन है दिल्ली तक पहुंच सकता है, हम लोगों ने करा के दिए। उसके जरिए हम लोगों ने HRA भी उसी के अनुपात में बढ़ने का काम हुआ था। कौन से ऐसी काम है, कोई काम कोंगन रेलवे के अंदर ग्रेजुएट बहुत सारे भर्ती हुए हैं, उनको सब अपनी प्रमोशन की इच्छा है। न्यू पॉलिसी के अंदर पहली बार नेशनल रेलवे मजदूर ने न्यू पॉलिसी के जरिए LDC और GDC यानी ग्रेजुएट लोगों को भर्ती, है ना, प्रमोशन मिल सकता है, ऐसी एक स्कीम भी हम लोगों ने पहली बार कोंगन रेलवे के अंदर इंप्लीमेंट कराने का काम किए। इसलिए मैं कहा कि कितने भी कहा तो कम पड़ेगा। लेकिन एक चीज़ है, आपके माध्यम से कहना चाहता हूँ, हमारा जो मधु दंडोले साहब को, है ना, भूतपूर्व मधु दंडोले साहब को कितने भी सलाम किया तो कम पड़ेगा। अगर शायद इस धरती के अंदर, इस मिट्टी के अंदर शायद उन्होंने जन्म नहीं होता, शायद मुझे लगता है कि कोंगन रेलवे आ जाता। आने के बाद हम सब भूल गए, लेकिन हम हर समय में मधु दंडोले साहब को याद करता हूँ। खास करके जब कनकोली, मेरा बाल खड़ा हो जाता है, जब भी कनकोली में आ जाता हूँ, उनकी इतने अच्छे एक फोटो लगा के रखे हुए हैं जो लोग याद, पता नहीं नए लोग कितने याद करते हैं मुझे पता नहीं। तो इसलिए एक चीज़ की जरूरत है सर, हम लोगों का जो विरोधी पक्ष हमको पूछता है कि आप शुरुआत से लेके कहते हैं कि कोंगन रेलवे भारत रेल के अंदर मर्ज होना चाहिए, लेकिन आप कुछ करते नहीं। हम लोग भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बनाए हुए संविधान को मान के चलने वाले लोग हम हैं। मैं आपको कहता हूँ, हम लोग सर्वधर्म समभाव हमारा नारा, बाबा साहब का नारा था, हमारा नारा है सर्वधर्म समभाव, हमारा नारा है। हम अपने आप को भाग्यशाली समझता हूँ, जिस मिट्टी के अंदर जो दुनिया के अनमोल रत्न कहने जाने वाला छत्रपति शिवाजी महाराज हो, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हो, उनके मिट्टी में हम लोग हैं। उन्होंने कहे हुए चीज़ों में चलने के लिए हम कोशिश करते हैं। हम उनके जैसे कुछ हो नहीं सकता, लेकिन कोशिश तो कर रहा हूँ। इसलिए आपके जरिए हमारा जो जनता को, गरीब जनता को हम लोग कहना चाहता, भाई इस यूनियन को सपोर्ट करना जरूरी है। कर्मचारी को तो ताकत, इस यूनियन को ताकत दिलवाना ही है। अगर नहीं, सरकार की नीति के अनुसार कोंगन रेलवे कॉरपोरेशन कभी प्राइवेटाइज हो गया, अडानी अंबानी के हाथ में गया, तो हमारा कनकौली का जो गरीब वासी है मुंबई नहीं जा पाएगा आराम से, है ना, इसकी इतनी तकलीफ होगा। इसलिए रेल के अंदर इस यूनियन को मजबूत बनाना जरूरी है। यही मैं आपके इस माध्यम से कहना चाहता हूँ। और आप लोगों को धन्यवाद, आप लोगों को भी मैं सलाम करना चाहता हूँ। इसलिए इस कोविड के समय में आप लोग भी बाहर थे, है ना, हर जगह में आप लोग न्यूज़ दिखाते थे। ऐसे नहीं कि आपके घर में सदस्य नहीं, खतरा था, लेकिन आप लोग भी थे। इसलिए अभी क्या, जीत तो हमारी है, हम जीत के लिए लोगों के बीच में नहीं है, हम लोगों के बीच में इसलिए कि इतनी शक्तिशाली जीत दिलाए तो हमारा छोटा सा कार्यकर्ता से भी CMD से बात करके काम हो जाए। ये हमारी मकसद है, हमारा ये मकसद है। इतनी जीत दिलाया जाए तो हर काम आसानी से हो जाए, ये हमारी मकसद है। सर पैसा लेके नहीं, दिल से रहा, मोहब्बत से रहा, व्यवहार से रहा लोगों के साथ। निश्चितच तुम्ही नेहमी कर्मचाऱ्यांच्या हिताची कामे केलेली आहेत, पण मला असं जाणून घ्यायचं आहे की प्रवाशांच्या हिताची आणि प्रवासी संघटनेचं तुमचं म्हणजे कशा पद्धतीने पुढे काम चालतं? सर जी, प्रवासी के लिए तो मैं कह रहा था, मैं ये कह रहा था कि अडानी अंबानी के हाथ में जाए तो हमारा जो गरीब लोग गाड़ी में जा नहीं पाएगा। यही तो प्रवासी के लिए तो मैं कह रहा हूँ।
क्योंकि प्रवासी लोगों को अगर कोंकण रेलवे को जिंदा रख के उसमें अगर यात्रा करना है तो इसके अलावा कोई सोल्यूशन नहीं। आपने देखा होगा बीच में अलग अलग है ना, अलग अलग क्या कहता कि आइडियाज देख के सरकार ने अलग अलग गाड़ियां निकालने के, कोई तेजस गाड़ी के नाम से और कोई नाम से गाड़ी है ना, प्राइवेटाइजेशन नहीं सर। इसमें क्या है, आपको 500 रुपए का टिकट 1500 में देगा। जैसा हवाई जहाज में कैसा रहता है, मुंबई से अगर आपको गोवा जाना है तो साधारण समय में 2200 रुपए का टिकट मिलता है। क्रिसमस के टाइम में, न्यू ईयर के टाइम में जाना होगा तो 25,000 के टिकट मिलता है। रेल के अंदर भी ऐसे सिस्टम लाना होगा तो गरीब लोगों की हालत होगा। तो मैं यात्रियों के लिए कहता हूँ, ऐसे यूनियनों की जरूरत यात्रियों के लिए भी है। और मैंने कहा कि जिसने मर्जिंग की बात करता है, हम लोगों ने शुरुआत से कर रहा है कोंकण रेलवे के अंदर, कोंकण रेलवे भारत रेल के अंदर मर्ज होना चाहिए। लेकिन हम लोग, फिर मैं आपको कहता हूँ, हम लोग सरकारी सेवक है, हम सरकारी कर्मचारी है, हम राजनीति से जुड़े हुए नहीं किसी से। झंडा जरूर लाल है लेकिन राजनीति से हम लोग नहीं। हमारे साथ में सारे राजनीति वाले सर, जो इस धरती के अंदर जितने राजनीति वाले सब हमारे साथ है, क्योंकि हम राजनीति की बात करते नहीं। लेकिन मैं राजनीति करने वालों को ये कहना चाहता हूँ, भारत रेल के अंदर कोंकण रेल को मर्ज करने को कोई मुद्दे को लेकर अगर मैदान में उतरेगा, इस लाल झंडे की पूरी कोंकण रेलवे उनको साथ देगा। जब तक मर्ज नहीं होगा तब तक साथ देगा, ये मैं आपको कहना चाहता हूँ। इससे ज्यादा नहीं सर। लाल सलाम, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। निश्चितच आता आपल्याला सोबत जे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे नायर साहेब आहे यांनी सांगितलं आहे की कर्मचाऱ्यांच्या हिताची वेगवेगळी कामे त्यांनी केलेली आहेत। तसेच कोकण रेल्वेची जे कर्मचारी आहेत त्यांचे PF असतील, त्यांचे VR असेल किंवा या सगळ्या वेगवेगळ्या आणि प्रवाशांच्या हिताची ही कामे त्यांनी केलेली आहेत असं आपल्याला सांगितलं आहे। आणि पुढील काळात येणाऱ्या काळातही त्यांनी ही संघटना आपल्या परीने काम करणार आहे आणि ही निवडणूक आता कोकण रेल्वे नॅशनल मजदूर युनियन हीच जिंकणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादीच्या VJNT सेलनं आक्रमक पवित्रा घेतलाय। काम तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला। राष्ट्रवादीचे VJNT अर्थात विमुक्त जाती आणि भटक्या जमाती सेलचे सक्रिय तालुकाध्यक्ष संदेश वरग यांनी जिल्ह्याचे पदाधिकारी यांचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं। त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देऊन दोडामार्ग तालुक्यातील प्रमुख राज्य मार्गाच्या दुरावस्थेकडे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आलं। दोडामार्ग वीजघर रस्त्याबाबत संदेश वर्ग यांनी पुन्हा एकदा बांधकाम अधिकाऱ्यांचे पोट तिडकीनं लक्ष वेधलं। येत्या 10 दिवसात हा राज्य मार्ग जांभा दगड आणि वर काळ्या दगडाचं मुरुम मारून दुरुस्ती करून दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर 15 ऑगस्टला आंदोलन अटळ असून त्याला बांधकाम खातं जबाबदार राहील असा इशारा संदेश वर्ग यांनी दिलाय। गेली 6-7 वर्ष ह्या रस्त्याची अवस्था दैनंदिन अशी आहे। आम्ही सातत्याने उपोषण केली, रस्ता रोको केले, पण हे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत किंवा आमचे राज्यकर्ते आहेत, यांना काही ह्या दोडामार्ग ते वीजघर रस्त्याचं काही आपलं सोयीसुद्धा पडलेलं नाही आहे। ह्या दोडामार्ग वीजघर जो रस्ता आहे हा साधारणतः नाही म्हटलं तर 30-35 गावांशी जोडलेला रस्ता आहे आणि त्यामुळे टोटल जर समजा कुठलंही काम असेल किंवा नोकरी असेल तर आम्हाला गोव्याला जावं लागतं। समजा कुठलंही सरकारी काम असेल तर आम्हाला तहसीलदार दोडामार्ग आपल्या ऑफिसला यावं लागतं। त्यामुळे टोटल आम्ही तिकडे लोक आहोत ती टोटल ह्या रस्त्यावर अवलंबून आहेत। त्याच्यामुळे आम्हाला सध्या मोठा प्रॉब्लेम हा खड्ड्यांचा आहे। आपल्याला झाडी वाढलेली आहे, खड्डे तर अक्षरशः हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे। कुठेही एवढी जागा भेटणार नाही की हा रस्ता असा चांगला आहे असा। आणि त्यातून आम्ही किती वेळा तरी आंदोलन केली, आपल्या अधिकाऱ्यांना उपोषण करून दिली, त्यांनी आम्हाला आश्वासनावर आश्वासन दिली, पण याच्यावर काही ठोस केलेलं नाही। आम्ही फक्त झगडत आहोत आणि अक्षरशः आमच्या वाहनांची वाताहत झालेली आहे। प्लस कितीतरी लोक असे आमचे तरुण वर्ग आजारी पडलेले आहेत, कोणाच्या कमरेनं, कोणाच्या माना याच्यामुळे।
याच्यावर कोणाचंही कुठल्याही राज्यकर्त्याला काही पडलेलं नाही, पालकमंत्र्यांना, खासदार, आमदार यांना पण काही पडलेलं नाही, कोणी इकडे लक्ष देत नाही. याच्यावर आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो. आंदोलन आपण गांधीगिरी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. हल्लीच गेल्याच आठवड्यात जी बांधकाम विभागाने काम करायला पाहिजे, झाडे तोडली पाहिजे, ती तोडली नव्हती म्हणून आपण तोडलात. काय नेमका उद्देश होता? कारण आम्हाला फक्त बांधकाम खात्याला सूचक इशारा द्यायचा होता की की जर आम्ही सामाजिक कार्यातनं जर करू शकतो तर तुमच्याकडे निधी असून तुम्ही का करू शकत नाही? सरकार तुम्ही आता कोरोनाचा काळ सांगताय, मग गेली मागची 5-6 वर्ष कुठं होता हा कोरोना काळ? नव्हता ना. आता ओके, आम्ही मानतो कोरोनाचा काळ तुम्हाला ते निमित्त भेटलं, ते आम्ही मानतो, पण ही फक्त तुमचा नाकर्तेपणा आहे. नक्कीच आज सुद्धा आपण कार्यकारी अभियंत्यांना भेटून या रस्त्या प्रश्नी लक्ष वेधलेलं आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून. काय सांगाल? आज आम्ही भेटलो. आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ह्या 4-5 दिवसात आपण कशा परिस्थितीत दोडामार्ग ते विसगड हा जो रस्ता तो चांगला मुरुम घालून व त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपल्या बारीक कडी घालून ते खड्डे ते मोजून घेऊ. जर समजा त्यांनी असं नाही केलं तर 15 ऑगस्टला आम्ही बांधकाम विभाग दोडामार्ग च्या ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करू. नक्कीच आपण आता दुरुस्तीने समाधानी आहात, पण या रस्त्याच्या कायमस्वरूपी नूतनीकरणासाठी आपला काय स्ट्रॅटेजी राहील? त्याच्यावर आम्ही आपले माननीय आपले माने साहेब आहेत त्यांच्याशी त्याच्यावर पण बातचीत झाली. त्यांना मी स्वतः बोललो की आता सध्या तुम्ही निविदा पाठवा सरकारकडे, टोटल म्हणजे आम्हाला अर्धा हा असा रस्ता नकोय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी खडसावलं. 8 दिवसात दोडामार्ग बांधा रस्ता दुरुस्ती करा, अन्यथा गाठ माझ्याशी असल्याचं त्यांनी सांगितलंय. पाहुयात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मणेरी ते वेंगुर्ला मालवणकडे येणारी नळपाणी योजना आणि PWD ह्या दोघांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगते की आम्ही PWDला पैसे दिले आणि PWDने रस्त्यावर गेल्या 3 वर्षात त्या रस्त्यावर 1 रुपया खर्च केला नाही खड्डे भरण्यासाठी सुद्धा. आणि बांधा दोडामार्ग आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात खराब रस्ता आज झालेला आहे. म्हणजे प्रत्येक साधारण 1-1 फुटा 1.5 फुटाचा खड्डा पडलेला आहे. आणि अशी अवस्था असताना बांध्यामध्ये मुख्य बाजारपेठेत म्हणजे मेन रोडला ज्यावेळी आपण हायवे गोव्यातून येणारा हायवे क्रॉस करतो आणि दोडामार्गून येणार तिथं एक डबल रस्ता केलेला होता. तिथं एक रस्ता या MGPनं खोदला, म्हणजे पाईप पुशिंगसाठी त्यांनी केलंय. तो मेन रोडला खालून पाईप घातला आणि तिथं जवळपास 4-4.5 मीटर खोल खड्डा मारलेला आहे. आणि साधारण तो रुंदीला सुद्धा साधारण 3 मीटर रुंदी, 4.5 मीटर खोल आणि साधारण लांबीला एक 10 मीटर 10 ते 12 मीटर होईल एवढा खड्डा मारलेला आहे. आणि त्या खड्डा भरा म्हणून आम्ही गेली 2-3 महिने त्याच्या मागे लागलो. एक तर मुळात त्यांनी पावसाच्या तोंडावर तिथं खोदाई केली आणि चांगला डांबरीकरण रस्ता खोदला. आणि आज आम्ही त्यांच्या मागे लागलो की तुम्ही तो रस्ता बुजवा आणि तिथनं वाहतूक चालू करा. कारण दुसऱ्या बाजूला जो रस्ता आहे तिथं एवढा मोठा खड्डा पडलेला आहे की छोटी गाडी गेल्यानंतर तिथं हाऊसिंग खाली लागतं की बॉडी खाली टच होते त्याची. अशी परिस्थितीत तो खड्डा भरला जात नाहीये. आणि ह्या मोठ्या रस्त्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही माती टाकून तरी बुजवा आणि त्याच्यावर सोलिंग टाका आणि त्याच्यावर रोलिंग करून किमान वाहतूक चालू करा. गेले 2 महिने हे आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो. प्रत्येक जलव्यवस्थापनच्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं, एकही आश्वासन त्यांनी पाळलं नाही. म्हणून आजच्या त्या दिवशी माननीय अध्यक्ष महोदयांच्या मीटिंग कॅबिनमध्ये सुद्धा बैठक घेतली या संदर्भात PWD आणि MGP वाल्यांची. त्याने सांगितलं की आम्ही 8 दिवसात रस्ता चालू करतो म्हणून सांगितलं. आज 15 दिवस होऊन गेले, रस्ता चालू केला नाही. आज तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही शेवटची 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर 8 दिवसात त्याने रस्ता ओपन केला नाही तर 9व्या दिवशी त्या अधिकाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढं मी निश्चितपणाने सांगतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. शिवसेनेच्या ठिय्या आंदोलनानंतर झालेल्या टीकेचा जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाहूया. कालचं आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याच्यामुळे आम्ही बिथरलेलो होतो आणि काय होतो हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. सीवन बरोबर ज्यावेळी आम्ही चर्चा केली माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर त्यावेळी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपस्थित होता. मुद्दे आम्ही कोणते मांडले आणि कशा प्रकारे मांडले हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही बिथरलेले होतो किंवा काय होतो हे त्याच्यातून सिद्ध होतंय. त्याच्यामुळे त्यांनी काही आम्हाला सल्ले द्यायची गरज नाही किंवा त्याच्यावर विवेचन करायची गरज नाही. मुळात जो मुद्दा आम्ही उपस्थित केलाय तो स्वनिधीचा आहे. आमचा प्रमुख जो मुद्दा होता तो. आणि या स्वनिधीच्या मुद्द्यावर गेली 3 वर्ष आम्ही प्रशासनाबरोबर आमचा पत्रव्यवहार चालू आहे. आणि ज्यावेळी आम्हाला वाटलं की आम्हाला यांच्याकडून न्याय मिळत नाहीये त्यावेळी आम्ही आयुक्त स्तरावर गेलेलो आहे. आयुक्तांना पत्र दिल्यानंतर आमचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी आयुक्तांना पत्र दिलं. त्याच्यावर 2 वर्ष होऊन सुद्धा त्यांनी चौकशीचे अहवाल स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन सुद्धा 1.5 वर्ष सुमारे प्रशासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही. आणि ज्यावेळी आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला सभागृहामध्ये आमचे प्रदीप नारकर यांनी स्वतः आत्मक्लेश केला उभं राहून. त्याच्यानंतर आम्ही 2 ऑगस्टला ज्यावेळी ही आंदोलनाचा इशारा दिला त्याच्यानंतर मी प्रशासनाला पत्र दिलं मुख्य कार्य अधिकाऱ्यांना की आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी आहोत आणि आम्ही सुद्धा आम्ही बाजू ठामपणे लावून धरलेले आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने ते बिथरले गेले आणि त्यांनी मग तो अहवाल तयार केला. म्हणजे आम्ही त्यांना बिथरवलेलं आहे, आम्ही बिथरलेलो नाहीये हे याच्यातून सिद्ध होतं आणि आम्ही सिद्ध करून दाखवतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. अखेर देवगड जामसंडे नगर पंचायतीनं स्थानिक जिल्ह्याबाहेरील भाजी विक्रेते यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम दिलाय. तसेच 8 दिवसांनंतर शहरात गुरं मोकाट फिरताना आढळल्यास मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देवगड जामसंडे नगर पंचायतच्या नगराध्यक्षा प्रियंका साळसकर यांनी दिली आहे. आज भाजी विक्री नियोजनाची सर्वपक्षीय बैठक नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांची मागणी आणि बाहेरून येणारे भाजी विक्रेते ह्यांचं नियोजन करणं गरजेचं होतं. त्यामुळे आज आपण ही बैठक लावली होती. ह्यामध्ये प्रामुख्याने सोमवार ते गुरुवार ह्यामध्ये स्थानिक भाजी विक्रेते भाजीची विक्री करण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आहे. आणि शुक्रवारचा आठवडा बाजार न भरवताही त्या लोकांची व्यवस्था आपण आठवडा बाजारातच केलेली आहे. त्यामध्ये फक्त भाजी विक्रेते आणि फळ विक्रेतेच येतील, बाकी कुणालाही बसवलं जाणार नाही. शासनाचे कोरोनाचे नियम पाळून योग्य ती व्यवस्था नगरपंचायत करणार आहे. त्यालाही पोलीस प्रशासनाची पण साथ राहणार आहे. ज्यावेळी भाजी विक्रेते बाहेरून शुक्रवारी येतील त्यावेळेला त्यांची आमच्या नगरपंचायत हद्दीमध्ये प्रवेश करताना हाक्षी नाका येथे रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. आणि हा आमचा नगरपंचायतीचा निर्णय सर्वमान्य झालेला आहे. काही जणांचे असं मत होतं की भाजीची क्वालिटी वगैरे नगरपंचायतीने बघावी, पण अन्न भेसळ विभागामार्फतच ते केलं जातं म्हणून त्यांच्याकडे आपण त्याचा मागणी अर्ज दिलेला आहे. नगरपंचायत भाजी विक्री व्यवस्था आणि शासनाचे कोरोनाचे नियम पाळून भाजी विक्री व्यवस्था शुक्रवारी उद्या करणार आहोत. पंचायतीच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती मोकाट जनावरे फिरतात त्याचीही गुरे मालकांशी एक बैठक घेण्यात आली.
त्याच्यामध्ये आपण गुरे मालकांना आपले गुरे बाहेर फिरता कामा नये ह्याची खबरदारी घेण्यास सांगितलेली आहे. 8 दिवसाची त्यांना आपण मुदत दिलेली आहे. त्यांनी आपली जनावरे खाजगी जागेत किंवा कशा प्रकारे गुरे चरण करावी ह्याचं त्यांनी नियोजन करायचं आहे. रस्त्यामध्ये अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. ह्याच्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत योग्य ते कारवाई करणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी सारेच हैराण झालेत. पेट्रोल डिझेलला उत्तम पर्याय म्हणून आणि येथील तरुणाईला शेतीतून रोजगाराचं नवदालन खुलं करून देण्यासाठी महिला सबलीकरणासाठी दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा दोडामार्गात शुभारंभ होतोय. ही निश्चितच या तालुक्यातील तरुणाई आणि शेतकरी बांधवांसाठी एक सुवर्ण संधी असेल असं प्रतिपादन दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केलं. मुंबई येथील मीरा क्लीन फ्युएल लिमिटेडच्या अंतर्गत दोडामार्ग बायोफ्युएल्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दोडामार्गच्या कार्यालयाचं येथील महासाई कॉम्प्लेक्समध्ये तहसीलदार खानोलकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र खाक, कृषी अधिकारी स्नेहा शेटे, सहाय्यक BDO निलेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकारी स्नेहा शेटे, निलेश जाधव, शिवप्रसाद देसाई यांनीही दोडामार्ग तालुक्यात अत्यंत आवश्यक असलेल्या प्रदूषण विरहित आणि शेतकऱ्यांच्या जमिनीत उत्पादन क्षमता वाढवणारा तसेच सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प दोडामार्गसाठी वरदान ठरणार असल्याचं सांगितलं. यावेळी कंपनीकडून नेमकं दोडामार्ग बायोफ्युएल्स प्रोड्युसर कंपनी काय करणार आहे याबाबत कार्तिक रावल आणि हरिहर मयेकर यांनी माहिती दिली. कंपनीचे संचालक पराशर सावंत, नीलम गवस, मानसी गवस यांनीही शेतकऱ्यांनी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांना जे रिप्लेसमेंट होणार आहे ते भविष्यातलं बायोफ्युल्स आहे. ते बायोफ्युल्स आपण ह्या दोडामार्गमध्ये बायो CNG आणि सेंद्रिय खत असं खत निर्मितीचा प्रकल्प हा आपल्या दोडामार्गमध्ये भविष्यात सुरू होणार आहे. त्याचं हे प्रोजेक्ट ऑफिसचं आजचं ओपनिंग. तर रोजगार निर्मिती हा एक माझा पहिल्यापासून उद्देश होता की आपल्या शिक्षणाचा जो उपयोग आहे तो माझ्या लोकांना, आपल्या मालवणी लोकांना, आपल्या तालुक्यातल्या लोकांना, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना तो मिळावा. आणि त्यासाठी मागची कित्येक वर्ष मी वेगवेगळे प्रयत्न करत होतो की आणि या MCL मार्फत MCL अंतर्गत जो आपण दोडामार्ग बायोफ्युएल प्रोड्युसर कंपनी जी आपण इथं भविष्यात स्थापन करणार आहोत त्या ह्या प्रोजेक्टमधून रोजगार निर्मिती होणार आहे, महिला सक्षमीकरण होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती जे आतापर्यंत कधीही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एक 10 ते 15 हजार रुपये जातील असं ग्राउंड लेवलला या प्रोजेक्टमध्ये ताकद आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. छोटे ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. 14 ऑगस्ट पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास चिखलात बसून आंदोलन. कळणेवासियांचा इशारा. ब्लड बँक की कबाडखाना, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचा मस्तावलेला कारभार. आणि टोकियो चक द इंडिया हॉकीत 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली. इथे सामनाची पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.